ऑस्ट्रेलियाला लोणचं आंब्याचं नेलं होतं आणि पाठीमागे आग्र्यात जायची वाटे. हे सगळे नारळी पोफळी वगैरे सगळे इकडे आहे. बरोबर. खरं म्हणजे व्यवसायच करणं चांगलं, कारण नोकरी करायची म्हणजे सगळं घरातलं आवरून. जुन्या पद्धतीचं गावठी पद्धतीचं खेडेगावातलं एखाद्या लोणच्याची एक चव असते. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण लांजा तालुक्यातील जावडे गावातील ब्राह्मणवाडी इथे आलेलो आहोत आणि इथे यायचं कारण म्हणजे श्री गजानन फूड्स अँड प्रोडक्ट्स हा जो इथला लघु उद्योग आहे तो मामा बेर्डे, श्रीपाद बेर्डे असं त्यांचं नाव आहे. आणि यांची जी बहीण आहे सरिता काकू ती आमच्या वनगुळे गावातच श्री पाटील यांच्या घरी दिल्यामुळे आम्ही त्यांना मामा म्हणतो. बाळमामा नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपला जो लघु उद्योग आहे त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तर आपण त्या अनुषंगाने पुढे जाऊया. या 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 आपलं स्वागतच आहे. या म्हणजे बघू शकतो आपण बाळमामांचं जे घर आहे ते कोकणातील अतिशय पारंपरिक पद्धतीचं असं एक घर आहे. पाठीमागे आपण बघू शकतो सुंदर असं आगर आहे पोफळीचं. त्याचप्रमाणे इथून आता आपण खाली जाणार आहोत. खाली जायची ही वाट आहे. पण जाऊया. इथे बोर्ड आपण बघू शकतो. जुना बोर्ड आहे त्यामुळे थोडंसं लेटर्स त्याच्यावरची आता इथल्या वातावरणानुसार हे झालेलं आहे, गेलेली आहेत. परंतु इतका जुना व्यवसाय आहे हा त्याचा पुरावा आहे. तर आपण आलेलो आहोत मामांच्या घरी. आपण बघू शकतो समोर वाळवणं सुद्धा आहेत. काय आहेत ते पण आपण चर्चा करूच. इकडच्या बाजूला असं अंगण आहे. आतमध्ये हा मुख्य दरवाजा आहे घराचा. तर मामा काय सांगाल, कधीपासून आपला हा व्यवसाय आपण सुरू केला आणि व्यवसायात उतरावं ही प्रेरणा कुठून मिळाली? हा व्यवसाय आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून अगोदर चालू केला आहे. परंतु माझं लग्न 2001 साली झालं आणि त्याच्यानंतर माझी मिसेस ही आडिवऱ्यातील बेदरकर यांच्या कोणसर खुर्द येथील त्यांच्या इथली आहे. आणि त्या माझ्या सासऱ्यांचं खानावळ श्री महाकाली मंदिर आडिवरे इथे आहे. आणि तिथे ती लहानपणापासून त्यांच्या हाताखाली जेवण करायला वगैरे शिकवून असं ती असल्यामुळे मला असं सुचलं लग्न झाल्याच्या नंतर एक 7-8 वर्षाच्या नंतर की हिच्या हातात काहीतरी अन्नपूर्णा आहे, तेव्हा त्याचा कुठेतरी आपल्या सहजीवनात आपल्या ह्याचा उपयोग करून घेऊया. म्हणून मग तिला मी असं म्हटलं की आपण एक थोडं लोणच्याचा हा विषय आपण करूया. अच्छा. त्याप्रमाणे त्यावेळी ही डोक्यात माझ्या कल्पना आली. बरोबर. तर आपल्याकडे नेमकी काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि आपण ती कुठे आत्ता विक्री करता? माझ्याकडे आत्ता आंबा लोणचं आहे, गोड लिंबू, तिखट लिंबू, मिरची, आवळा, त्याच्यानंतर कोकम आगळ, पाचक, सांडगी मिरची हे आहेत. आणि ह्याच्यात जास्तीत जास्त मी 6-7 प्रकारची जी लोणची आहेत त्याच्यावरती जास्त फोकस आहे माझा. बरं. आणि ही मी जास्त माझी आत्ता मी 2-3 वर्षापूर्वी मला एका 4 मित्रांनी सांगितलं की तुम्ही लायसन काढा मार्केटला टाकायचं असेल तर. हो. म्हणून मी मार्केटला टाकण्यासाठी म्हणून लायसन काढलं. पण त्याच्या अगोदर माझी सगळीकडे तोंड ओळख असल्यामुळे लांजात प्रत्येकाच्या ओळखीनुसार ती माझा भरपूर माल संपतो. बरोबर. आणि आता सुद्धा लांजाला मी मार्केटला एक 4-5 ठिकाणी माझं हे प्रॉडक्ट जातं. बरोबर. इथे मी मगाशी जसं म्हटलं की वाळवणं घातलेली आहेत. बऱ्यापैकी कोकणातील घराच्या पुढ्यात जे आपल्याला चित्र दिसतं तसंच बाळमामांच्या घरासमोर देखील आहे. इथं तुळशी वृंदावन आहे. तर हे देखील विक्रीचं सामान आहे की कसं काय म्हणतात? हा, हे खोबरं आहे. आमच्या घरच्या नारळी वगैरे आहेत. त्याच्यामुळे आम्ही थोडंफार असं मोठ्या प्रमाणात नाही पण थोडं जर गावातल्या गावात जर कोणाला हवं असेल तर हे सुकं खोबरं आम्ही त्याची ॲडव्हर्टाईज देतो. काही आज ज्यांना गरज असेल ते सुकं खोबरं गावठी आहे, बाजारी आहे असतं ते पण घेऊन जातात. बरोबर. ते विकतो आम्ही असेल त्या असलेल्या प्रमाणात विकतो. बरं. ठीक आहे. आपण आता लोणच्यामध्ये तुमच्याकडे नेमके काय काय प्रकार आहेत आणि कसं पॅकेजिंग येतं हे एकदा बघूया. तर मंडळी आपण घरात आतमध्ये आलेलो आहोत मामांच्या. ही जी ठेवण आहे तुम्ही मला वाटते जशान तशी ठेवलेली आहे. पूर्वीची घरं ज्या पद्धतीची असायची, कारण आज आपला विषय जरी वेगळा असला तरी आपल्या चॅनलवर तुम्ही पण बऱ्याचदा बघत असाल की कोकणातील ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, किंवा कारण आता काही वर्षांनी अशी घरं
फार कुठे बघायला मिळतील किंवा आत्ताच मुळात फार कुठे बघायला मिळतात असं नाही. आमच्या घराची जी ठेवण आहे त्या मूळ भिंती आहेत त्या सगळ्या चिऱ्याच्या आहेत. त्या अच्छा. भिंती आम्ही कोसळलेल्या नाहीत. नाही. फक्त आता आधुनिकपणामुळे त्याला आम्ही प्लास्टर वगैरे करून त्याच्यानंतर लादी घालून, पूर्वी आमचं डबल माडीचं घर होतं. अच्छा. पण ते आता सिंगल माडीचं केलं, मनुष्यबळ कमी असल्यामुळे. बरोबर. त्याच्यामुळे ते ज्या पूर्वीच्या भिंती आहेत ह्या आम्ही कोसळलेल्या नाहीत. ज्या आमचे नोंद पण आहे त्याच्यावरती की 60-70 वर्षापूर्वीचं हे घर आहे म्हणून जास्त. बरोबर. जसं आता मामानी सांगितलं की 40-50 वर्षांपेक्षा जास्त अधिक वर्ष ह्या घराला, या वास्तूला झालेली आहेत. आपण एकदा आता जी आपली प्रोडक्ट्स आहेत ती बघूया नेमकी काय काय आहेत. हे आगळ आहे. अच्छा. ही सांडगी मिरची आहे. त्याच्यानंतर हे पाचक आहे. आणि ही 6 प्रकारापैकी जी लोणची आहेत त्यातली सगळे प्रकार लोणच्यात आहेत. गोड लिंबू, तिखट लिंबू, आवळा, मिरची वगैरे असं 6 प्रकारची. बर. इथे हे गोड लिंबू लोणचं आहे. 70 रुपये बरोबर ना? 200 ग्रॅमचं आहे ना हे? 200 ग्रॅमची पॅकेजिंग आहे. 70 रुपये किंमत आहे. गोड लिंबू लोणचं. श्री गजानन फूड्स अँड प्रोडक्ट्स ब्रँडिंग केलेलं आहे अलीकडच्या काळात, परंतु गेली 10 ते 15 वर्ष मला वाटते लांजा तालुक्यात एक अतिशय चांगलं नाव असलेलं असं हे लोणचं आहे. आपण अजून सुद्धा अन्य प्रकारची बघू शकतो. गोड लिंबू हा एक प्रकार झाला लोणच्याचा. त्याच्यानंतर हे आंबा लोणचं. आंबा लोणचं म्हटल्यावर आपल्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं असं, आणि आत्ता आंब्याचा सीझन आहे त्यामुळे तुम्हाला फ्रेश लोणचं मिळू शकतं. बरोबर. तिखट लिंबू लोणचं. लिंबाच्या लोणच्यात 2 प्रकार आहेत, एक गोड आणि एक तिखट. 3 प्रकार झाले. गोड लिंबू, तिखट लिंबू लोणचं झालं, आंब्याचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, मिरची लोणचं. ठीक आहे. ते आता स्टॉक मध्ये नाही आहे. स्टॉक मध्ये आपण पॅकिंग नाही. हा, जसं मागणी येईल तसे मी पॅकिंग करतो. 10-15 किलोच्या बरण्या आम्ही भरून ठेवतो. बरं. आणि जशी मागणी येईल तशी 2 दिवस अगोदर किंवा 1 दिवस अगोदर ते पॅकिंग करतो. बरं. आंबे हळद सुद्धा हे एक नवीन प्रॉडक्ट माझ्याकडे लोणचं आहे. हे काय? हिरवी मिरची. हो. ओके. मिरची पण आहे. मिरची कशी किलो? ह्याच्यावर नाही. 300 रुपये. 300 रुपये. बरं. आता पॅकेजिंगची प्रक्रिया काय असते तुमची? पॅकेज म्हणजे आम्ही हे करतो, बरडीत लोणचं हे करून वरती त्या फॉईल मिळतात आम्हाला. आत्तापर्यंत कोल्हापूर म्हणजे कुडाळवरून आम्ही आणत होतो, पण कोल्हापूरला आमच्या मेवणे आहेत पोखरणकर, त्यांनी आम्हाला सांगितलं की कोल्हापूरला एक चांगली कंपनी आहे. तिथून आम्ही कोल्हापूरवरून आता झाली 2-3 वर्ष झाली तिथून आम्ही बरण्या मागवतो ट्रान्सपोर्टने, आणि त्या फॉईल येतात. आता त्या फॉईल चिकटवण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे ते 200 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशीन असतात. अच्छा. पण ते मशीन काय आम्हाला घेणं शक्य नसल्यामुळे आम्ही ते स्वतःचे एक डोकं चालवून इस्त्री, त्या फॉईलवरती इस्त्री ठेवायची आणि ते पॅकिंग करायचं. हे आम्ही अशी प्रक्रिया याची करतो आम्ही, आणि नंतर त्याच्यावर स्टिकर लावतो. बर. तर पॅकिंगचा असा एक देशी जुगाड इथे केलेला आहे काकाने. इस्त्री वापरून जे फॉईल आहे ती वरती आपण पॅकिंगला बघू शकतो. त्या व्यतिरिक्त सांडगी मिरचीचा काय दर आहे आपल्याकडे? सांडगी मिरची आता 1000 रुपये किलो आहे. 100 ग्रॅमचं पाकिट 100 रुपये. बरं. इथे सांडगी मिरचीचं मला वाटतं पाकिट आहे. हे बघा, सांडगी मिरची आहे. ही अस्सल कोकणी प्रोडक्ट्स आहेत. बाकी कुठेही आपल्याला ह्या अशा प्रकारची प्रोडक्ट मिळणार नाहीत. आणि जी बाटली आहे ती कसली आहे? पाचक म्हणजे काय? ते पण आपण स्वतः इथे बनवतो. होय, स्वतः. बरं. आणि त्याची साधारण म्हणजे एक्सपायरी वगैरे किती असते, म्हणजे किती काळ टिकते? पाचक आहे तसं काय वर्षभर ही सगळीच प्रोडक्ट तशी चांगली. लोणचं तर आपण जसं घरगुती बनवतो त्याच पद्धतीने सर्व प्रोडक्ट ही इथे ह्याच घरात बनतात. आणि त्याची आपण घरगुती असल्यामुळे त्याच्यात काही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह असं काही वेगळं आपण वापरत नाही. बरोबर? नाही, काही वापरत नाही आम्ही. बरोबर. आता आपण जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की साक्षात अन्नपूर्णा तुम्ही त्यांच्यात म्हणजे मामींच्यात बघितली, आणि त्यावेळेला असं वाटलं की आपण व्यावसायिक स्वरूप ह्या गोष्टीला दिलं तर आपल्याला आयुष्यात याला एक फायदा होईल चरितार्थात. तर आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा अनुभव ह्या व्यवसायातला कसा होता. मला वाटतंय गेल्या वर्षी त्यांचा एक यशस्वी उद्योजिका म्हणून सत्कार देखील झालेला आहे ब्राह्मणज्ञाती बांधव ह्या संस्थेकडनं. तर ही देखील एक विशेष कामगिरी आहे मामींची.
आपण आता मामींकडनं अधिक होय. माहिती घेऊया. आता त्या ह्या सगळ्या प्रॉडक्टच्या सर्व त्याच आहेत. येस, त्यांच्यामुळेच मी हे सगळं करतोय. बरोबर. त्याच्यामुळे आता पुढील म्हणजे तसं म्हटलं तर बनवण्याचा भाग आहे तो सगळा ह्यांच्याकडे आहे आणि होय. मार्केटिंगचा विषय तो हो, तुम्ही हो. स्वतः करता. अगदी असं म्हणजे आपापल्या जबाबदाऱ्या तुम्ही वाटून घेतलेल्या आहेत या आणि व्यवसायात. त्याच्यात सुद्धा मी काय असेल ते तिला मदत करतो. बरोबर. असं नाही. आता साधारण सीझनच्या वेळेला हाताखाली माणसं आपल्याला लागतात किंवा किती असतात अंदाजे? असतात आणि माझ्याकडे. ती available हा, होतात available गावात? होतात. 4-5 माणसं असतात. हम्म. ती माणसं माझी म्हणजे नियमित प्रमाणे ठरलेली आहेत. ती माणसं त्या सीझनला बरोबर येतात. कुठे मिरची असेल, लिंबू असेल, आंबा असेल. त्याच्यानंतर माझा तळलेल्या गऱ्यांचा सुद्धा पुढे व्यवसाय आहे. तो आता सिजनेबल आहे फक्त. म्हणजे तो ज्यावेळी आता एंडिंगला गरे वगैरे फणस होतात तो साधारणपणे मे जून एंडिंग पर्यंत चालतो. बरोबर. ते तळलेले गरे सुद्धा माझे इथून मुंबईला वगैरे सगळीकडे जातात. बरोबर. मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी असे व्हिडिओज नेहमी पाठवत असतो. असे व्हिडिओज तुम्हाला बाकी कुठेच बघायला मिळणार नाहीत. कारण आता ह्यांच्या बाबतीत सुद्धा मी इथे लोकल असल्यामुळे मला माहिती आहे की यांचा हा व्यवसाय आहे. अदरवाईज हे कुठे फार मोठी जाहिरातबाजी मामांच्या या प्रोडक्टची नसते. परंतु क्वालिटी प्रोडक्ट मी गॅरंटी देऊ शकतो की 100% बिनधास्त मागवा. मगाशी आपण गप्पा मारताना तुम्ही एक मुद्दा सांगितलात की फॉरेनला सुद्धा काही लोक हे प्रोडक्ट्स घेऊन गेलेली आहेत. होय, आणि होय. त्यांचे सुद्धा जे अभिप्राय आलेत ते एकदा तुमच्या लांजात मी हायस्कूलला असताना आमचे जगताप सर म्हणून आहेत, त्यांचे सुद्धा मुलगी कॅनडात राहते. तिच्याकडे सुद्धा हे माझे प्रॉडक्ट आम्ही गावठी हळद म्हणा, आंबा लोणचं म्हणा, मिरची म्हणा असं पण गेलेलं आहेत. ते एक गोंडे सकल रोडला एक मैत्री म्हणून क्लॉथ सेंटरवाले आहेत, शालाका खामकर. येस, त्यांनी सुद्धा परवा मी काल भेटलो, त्याने सांगितलं की तुमचं बेर्डे का हे लोणचं मी अमेरिकेला पाठवणार आहे. अच्छा. त्याच्यानंतर माझा एक भाचा मुंबईला राहतो, त्याला सुद्धा मी लायसन काढून दिले. तो सुद्धा व्यवसाय करतो मुंबईत तिथे. बरोबर. तिथून सुद्धा त्याचे शेजारी सोहनी म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा इथे ऑस्ट्रेलियाला लोणचं आंब्याचं नेलं होतं आणि त्यांचंही अभिप्राय चांगले येतात. दुसरी गोष्ट म्हणजे असं की माझा एक जुन्या आठवणी लांजा कॉलेज म्हणून एक आमचा 98-89 सालचा ग्रुप आहे. बरं. तो ग्रुपचं सुद्धा आमचं दरवर्षी गेट टुगेदर होत असतं. अच्छा. आणि त्या गेट टुगेदर यंदा आमचं 9वं गेट टुगेदर झालं. बरं. तेव्हा त्या माझ्या मित्रांनी पण असं सांगितलं की श्रीपाद, तू तुझ्या लोणच्यांचे की जे प्रॉडक्ट आहेत त्यांचा स्टॉल तू आमच्या गेट टुगेदरला लाव. ओके. त्याप्रमाणे त्यांच्या गेट टुगेदरला माझा स्टॉल पण लावतो मी. अरे वा. आणि मला ते इथून सगळं बॉक्स वगैरे नेणं म्हणा किंवा हे सगळं सहकार्य करून एकही वस्तू माझी शिल्लक तिथे राहत नाही. सगळे प्रॉडक्ट ते ज्यांचे ऑर्डर असेल त्याप्रमाणे सगळं मी नेतो. आणि त्या मित्रमैत्रिणींचं सुद्धा मला भरपूर सहकार्य आहे. त्यांच्यामुळे आणखी जास्त मला ऊर्जित अवस्था आली. बरोबर. माझे मुंबईतील एक खास बाळू राणे म्हणून सुद्धा एक मित्र आहेत. बरोबर. ते सुद्धा माझ्याकडनं विशेषतः बरीचशी लोणचं इथून घेऊन जातात. दादरला ते हिंदू कॉलनीत राहतात. ते सुद्धा माझ्याकडनं हे लोणची वगैरे भरपूर घेऊन जातात. बरोबर. आपल्या कोकणातनं जेव्हा मामी, आता तुमच्याशी बोलायचं आहे पण 1-2 मिनिटं फक्त मी आता मामांशी बोलताना, कोकणातलं जावडेसारख्या आपल्या छोट्याशा गावातनं जेव्हा वस्तू ही आपली पदार्थ आपला मुंबईत तर जातोच, पण मुंबई पुण्यापेक्षाही सातासमुद्रावर अमेरिकेत जातो किंवा कॅनडात जातो किंवा ऑस्ट्रेलियात जातो, तेव्हा काय वाटतं आणि कशी भावना असते मनात त्याबद्दल? कुठेतरी आपल्या एक आनंद वाटतो असं की आपण कोकणात, आपण खेडेगावात राहतो पण आपलं एक प्रॉडक्ट बाहेर जात आहे, याचा सुद्धा एक कुठेतरी मनाला आनंद होतो आणि त्याच्यातून एक आपल्याला नवीन ऊर्जा प्राप्त होते किंवा ह्याच्यात आणखी आपण काहीतरी करूया असं. आपला विषय जरी आपल्या उद्योगाशी संदर्भात असला तरी मी सुरुवातीला जसं म्हटलं की अशी घरं आता बघायला मिळत नाही, तर कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या घराची सुद्धा एक आठवण कायमस्वरूपी पुढे वर्षानुवर्ष राहावी, हा एक उद्देश आहे. तर आपण आता हॉल किंवा असं म्हणण्यापेक्षा पूर्वीची जी नावं होती प्रॉपर, ह्याला पडवी म्हणतात, ह्याला पडवी म्हणतो, ह्याला ओटी म्हणतात. बरोबर. हे आता आपण ओटी आहोत. पडवीत म्हणजे घरात एंट्री केल्या केल्या आपण पडवीत येतो, त्यानंतर जी स्टेप आहे त्याला ओटी म्हणतो. इथे मला वाटते पाठीमागे देवघर आहे. इथून हा एक विशेष भाग देवघरांचा, पूर्वीच्या घरांचा, की आतल्या बाजून सुद्धा एंट्री आणि इथून बाहेरचा माणूस कोण आला तर नमस्कार करायला इथून देखील होतं. आता बघूया पुढे कसं काय घर आहे ते. आता ह्या भागाला आपण काय म्हणायचं? याला जुन्या भागात, आता नवीन लोकांना माहिती नसेल पण याला जुन्या लोकांचं ह्याला माझघर म्हणतात. माझघर. हा. आणि इथे आम्ही जमीनच आहे, इथे लादी बसवलेली नाही. होय.
कारण एका ठिकाणी तरी कुठेतरी घरात आपल्याला जमीन बरोबर. पाहिजे. आता अलीकडच्या काळात पण आता गुरं नसल्यामुळे मग आता हे शेण वगैरे मेंटेनन्स ठेवणं थोडं कठीण होत कठीण असेल. पडतं. होय. आणि माणसं वगैरे पण दिवसेंदिवस आता मिळताना पण तुमची आता जोडून ठेवल्यामुळे वर्षानुवर्ष जोडून ठेवल्यामुळे हा व्यवसाय पण आहे आणि होय, होय. त्यामुळे येत असतील. पूर्ण वेळ तुम्ही हा म्हणजे चरितार्थाचं साधन हा व्यवसाय आहे की कसं काय? नाही, माझा मुख्य व्यवसाय हा पौरोहित्य आहे. बर. आणि मिसेसला ह्याची आवड आहे. तिच्या हातात मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नपूर्णा आहे, म्हणून ह्या पूर्ण व्यवसायात मी तिला माझं पौरोहित्य सांभाळून, संपूर्ण पौरोहित्य गाव माझ्याकडे आहे. अच्छा. पौरोहित्य सांभाळून किंवा गावाच्या बाहेरही जातो मी बर. आणि ते पौरोहित्य सांभाळून मी तिला लागेल काय असेल ती मदत करतो. तिला लोणची करण्यात म्हणा किंवा हे सेल करण्यात, लांजाला वगैरे कुठे जायचं असेल ते बराचसा सेल करणं हा विषय माझ्याकडेच असतो, कारण ती सहसा कुठे जात नाही जास्त ह्याच्यामुळे. बरोबर. त्याच्यामुळे सेल करणं हा विषय माझा. ते पौरोहित्य हा माझा मुख्य विषय आहे आणि तिला मदत करून त्याच्यातच लोकांना कसं माहिती आहे की एक जुन्या पद्धतीचं गावठी पद्धतीचं खेडेगावातलं एखाद्या लोणच्याची एक चव असते. हा, म्हणजे मी म्हणणं अयोग्य आहे ह्याच्यात, पण ब्राह्मणी पद्धतीची एक चव असते. बरोबर. ती लोकांना खूप आवडते आणि बरोबर. बऱ्याचशा लोकांचे मला असे रिप्लाय आहेत की ब्राह्मणी पद्धतीचं एक लोणचं छान लागतं. नाही, ह्यात काय गैर नाही, कारण प्रत्येक जसं आपण म्हणतो मारवाडी एक स्टाईलचं जेवण असतं, पंजाबी थाळी फेमस असते किंवा त्या भागातलं जसं त्या पद्धतीचं जेवण असतं तसंच ब्राह्मणी जेवण हे वेगळं असतंच. म्हणजे आमटी भात वरण भात असला तरी तो गोडा असतो. त्याच पद्धतीचं लोणचं आपण बघायला गेलो तर ते एक वेगळ्या प्रकारचं नक्कीच असतं. त्यामुळे त्यात काय आपण बोललात हा विशेष उल्लेख नक्कीच गरजेचा होता. आपण आता ह्या बाजूला बघूया नेमकं आपलं घर. जसं मी बाहेरच्या बाजून आपण बघितलं देवघर, ते इकडे देखील आपल्याला बघू शकतो आपण. आणि इकडे स्वयंपाकघर आहे मला वाटतं. हे जुन्या पद्धतीचंच आहे, पण थोडंसं आता आधुनिक काळाची गरज असल्यामुळे हा ओटा किंवा कपाट वगैरे हे सगळं नवीन पद्धतीचं आवश्यक असल्यामुळे ते केलेलं आहे असं. बरोबर. इथे स्वयंपाकघर आहे, या बाजूला टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं असं सोयी सुविधा. स्वयंपाकघर थोडंसं आधुनिक पद्धतीचं त्याला हे केलेलं आहे टच. इकडे लादी वगैरे करून घेतले. चूल ठेवलेत काय अजून? बरोबर. तर असं मामांचं घर आहे. आणि आता आपण परत एकदा हा मागचा परिसर एकदा, निसर्ग थोडासा आगर आहे मला वाटतं पाठीमागे, जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं होतं की घराच्या पाठीमागे जे आगर इकडे बघू शकतो, हा पाण्याचा बंब आहे. कोकणात आज अनेक ठिकाणी आजही हा बंब दिसतो. म्हणजे सोलर गिझर सारखे पर्याय असताना हा बंब मात्र असा मधल्या काळातला आहे, फार जुना नव्हे आणि फार नवीन नव्हे पण आहे. आणि पाठीमागे आग्र्यात जायची वाट आहे. हे सगळे नारळी पोफळी वगैरे सगळे इकडे. बरोबर. आता नारळी आणि पोफळींचं कसं उत्पन्न आहे काय? उत्पन्न आता सध्या तसं थोडं कमी आहे, कारण त्याच्यावरती जरा पोफळींवरती वगैरे रोग पडलेला असल्यामुळे आणि माकडांचा उपद्रव खूपच आहे. बरोबर. आम्ही नमस्कार. नमस्कार. तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या व्यवसायाच्या सर्व आहात असं ते म्हणाले. तर नेमकी कुठून प्रेरणा मिळाली आणि मग काकांची साथ मिळालीच, त्यांच्या बोलण्यातनं ते लक्षात आलं, पण तुम्हाला असं कधी वाटलं की आपण हे केलं पाहिजे आणि का करायला हवं, कसं काय वाटलं, सुरुवात कुठून झाली नेमकी? लोकांना आवडत गेलं केलेलं सगळं, तर म्हटलं आपण वाढवूया आणि माणसं मिळतात काम करायला, त्यामुळे जमलं ते सगळं. बरोबर. आता तुम्ही स्वतः पूर्वीपासून लोणचं वगैरे सगळी बनवायचात की इकडे लग्न झाल्याच्या नंतर शिकलात, काय? नाही, पूर्वीपासून सवय होती. आई वडील तिकडे मोठा व्यवसाय होता. अच्छा. आणि तिकडे ते पूर्ण जी खानावळ आहे माहेरी, तर तिथे आम्ही घरीच घातलेलं लोणचं वाढत होतो. ते लोकांना आवडत गेलं आणि ते बघून बघून शिकले. इथे प्रमाण वाढलं, सासूबाई थोडी मदत करायच्या, त्यांना पण आवड होती. अच्छा. त्यामुळे जमलं. बरोबर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे सीझनल असतात गोष्टी, जसं साठ आपण करतो तयार, कोकणातल्या बऱ्याच ब्राह्मण कुटुंबात हा सगळा व्यवसाय चालू असतो की किंवा कुळथाचं पीठ वगैरे वगैरे, तर ह्या पण गोष्टी करता की फक्त आता लोणच्यावरच? नाही, लोणची सीझनला गरे, गणपतीला खव्याचे मोदक
अच्छा. आणि दिवाळीचा फराळ. खव्याचे मोदक सुद्धा करतात? हो. बरं, म्हणजे त्या सीझन त्या सीझनला येते. मार्केटमध्ये जे हवंय हो. ते तुम्ही जास्तीत जास्त आपल्या ताकदीप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न लोणचं करता. वर्षभर. ओके. बाकी सीझनवर. आणि कसा आतापर्यंत, आता 10 ते 15 वर्ष मला वाटतं जवळजवळ तुम्ही व्यवसाय करताय, तर लोकांचा रिस्पॉन्स कसा राहिलाय? खूप आहे रिस्पॉन्स. बरं, मागणी भरपूर आहे. आता बऱ्याच गृहिणी कोकणात आजही एकतर घरी असतात किंवा नोकरी करतात 8-10 हजारची. आपल्याकडे तेवढंच साधारण मिळू शकतात पैसे, अशाच नोकऱ्या आहेत सर्वसाधारणपणे. तर त्यांच्यासाठी तुम्ही एक काय संदेश द्याल की आता तुम्हाला व्यवसायात चांगला अनुभव आहे, तर नोकरी करणं आपल्यासारख्या ग्रामीण भागात फायदेशीर आहे की व्यवसायात पडणं फायदेशीर? खरं म्हणजे व्यवसायच करणं चांगलं, कारण नोकरी करायची म्हणजे सगळं घरातलं आवरून पुन्हा तिथे काम करून पुन्हा घरी येऊन आपल्याला करायला हवं. त्याच्यापेक्षा हे आपण घर सांभाळून करू शकतो. बरोबर. घरात जास्त वेळ देऊन आपण आपल्या वेळेनुसार गोष्टी मॅनेज करू शकतो. आणि नोकरी करायचं म्हटल्यावर कंपल्सरी 7 ते 8 तास आपण घराच्या बाहेर थांबणार. त्यामुळे व्यवसाय म्हटल्यावर घर आणि व्यवसाय दोन्ही ऍडजस्ट करतायत. असं लग्नापूर्वी तुम्हाला कल्पना होती की असं आपल्याला सासरी सपोर्ट मिळेल इतका व्यवसायात, की कसं काय? नाही, हे अचानक सगळं. म्हणजे सपोर्ट नसता तर मग काय झालं असतं असं नाही. प्रतिसाद चांगला आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही आणि घरातल्या माणसांचं सहकार्य किंवा नंदा वगैरे आहेत मला 4, त्या आल्या तरी मदत करतात. बरोबर. चालेल. आता जो महत्वाचा भाग असतो तो मी तुम्हालाच विचारतो. व्हिडिओचा एंडिंगला आपण सर्व प्रेक्षकांना आपली जी प्रोडक्ट्स आहेत, आता तुम्ही सर्व आहात म्हटल्यावर एक प्रकारे मालकीण असल्याप्रमाणे आता तुम्हालाच विचारेन की संपर्क करायचा झाला तर कुठे करायचा, कसा करायचा? कारण व्हिडिओ मुंबई पुण्यातील खूप माणसं बघत असतात, शहरात राहणारी इन द सेन्स, त्याच्या बाहेरील सुद्धा असू शकतात. तर कोकणात जसं मगाशी काकांनी सांगितले परदेशात पण प्रोडक्ट गेलेली आहेत, तर ही प्रोडक्ट आता इथे कोणाला मागवायची असतील लोकली तर कशी मागवू शकतात? त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे आणि तुम्ही कशी पाठवता? आम्ही लांजापर्यंत देऊ शकतो आणून. त्याच्यासाठी फोन नंबर आहे, फोनवर संपर्क साधून करू शकता. परंतु बाहेरच्या माणसांना घ्यायचे असतील तर आता काय पर्याय आहे? कुरिअर किंवा पार्सल करायचं लक्झरीवर. अच्छा, म्हणजे घर बसल्या लोक मागवू शकतात तुमची ही प्रोडक्ट कुठेही भारतात किंवा महाराष्ट्रात तर नक्कीच. बरोबर. असं आहे. तर तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून कोणाला संपर्क साधायचा असला ही प्रोडक्ट घेण्यासाठी तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. 82 37 70 92 73. बरं. आणि दुसरा 76 20 75 23 22. बरं. हे 2 नंबर आहेत. जेन्युइन ठिकाण आज मी एक तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय की कुठेही भंपकपणा आणि जाहिरातबाजी नाही, तर जे अस्सल इथे कोकणातलं चवदार उत्कृष्ट क्वालिटीचं असं मिळतं ते लोकांपर्यंत पोचवावं, हा या व्हिडिओचा उद्देश होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपला हा चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि ह्या बेर्डे मामा मामींच्या व्यवसायाकरता त्यांना शुभेच्छा लिहा. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. सर्व प्रेक्षकांना धन्यवाद. आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत नमस्कार.